तशीच टिकवून ठेवावी ही भगवंताची इच्छा आहे. पुढं माऊली म्हणतायत, ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली. अर्थात जशी गंगा शुद्ध असते त्याप्रमाणे तुझी कीर्ती पवित्र व अगाध आहे, जी पाहून जगामधील योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा तो मार्ग झाला आहे. बघा, भगवंताचा जो आग्रह आहे त्याच्या मागचं कारण इथं थोडंसं माऊलींनी सांगितले. बघा, ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट, तसा तुझा महिमा, तशी तुझी कीर्ती, तसा तुझा नाव लौकिक. ऐसी महिमा घनवट. घनवट किती सुंदर शब्द आहे बघा, घनवट. घनवट शब्दाला थोडं स्पष्ट करायचं तर कमीत कमी जागेत अधिकाधिक वस्तुमानाचा पदार्थ राहणं, त्याला आपण घनदाट म्हणतो बघा. घनदाट वस्ती किंवा घनदाट जंगल, तसं घनवट. तुझा ऐसी महिमा घनवट, तुझी महिमा अशी या जगातल्या लोकांच्या मनात ठासून भरलेली आहे. विरळ विरळ महिमा नाही आहे तुझा, निसंशय असा तुझा महिमा आहे. आणि कसा आहे, गंगा जैशी चोखट, शुद्ध पवित्र अशी गंगा जशी असते तसा तुझा महिमा आहे. गंगा जैशी चोखट जया देखी जगी सुभट वाट झाली. अरे अर्जुना, तुझ्या या कीर्तीमुळं सगळ्या जगाला तुझी कीर्ती बघून, तुझं कर्म बघून, जया देखी, देखी म्हणजे बघून पाहून, जगी सुभट, सगळ्या जगाला चांगली अशी वाट झाली. कर्म करताना एका गोष्टीची काळजी प्रत्येकानं घ्यायची आहे की मी साधना करताना माझ्या मागून जी लोक येणार आहेत त्यांनाही माझं जगणं, माझं आचरण, माझं वागणं, माझं बोलणं हा एक मार्ग वाटला पाहिजे. मी अशा पद्धतीनं वागलो पाहिजे कर्म करताना. माझं कर्म असं असलं पाहिजे की माझ्या कर्माचा आदर्श माझ्या सहकाऱ्यांनी घेतला पाहिजे. माझं जगणं वागणं बघून तसं जगणं वागण्याचा प्रयत्न आजूबाजूच्यांनी केला पाहिजे. अशा प्रकारे आपलं आचरण असलं पाहिजे. कारण महात्मे का जगतात, महात्मे कर्म का करतात, जगासमोर तो आदर्श उभा राहावा म्हणून. भगवंत पुढं त्याच्यावर विस्तृतपणे बोलणार आहेत, पण त्याची झलक, त्याचं बीज इथं माऊलींनी पेरलेलं आहे की अर्जुना, तुझी जी कीर्ती आहे, तुझा जो नावलौकिक आहे, तुझ्या त्या नावलौकिकामुळं सगळ्या जगाला एक वाट तयार झालेली आहे की योद्धा, चांगला योद्धा ज्याला बनायची इच्छा आहे ना त्यानं तुझ्या मार्गानं जावं. ज्याला युद्धामध्ये, धनुर्विद्येमध्ये चांगलं नाव कमवायचं आहे त्यानं तुझा आदर्श घ्यावा, तुझ्या पावलांवरती त्यांनी पाऊल टाकावं. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे आदर्श असतात आणि ते आदर्श जे असतात ते जिवंतपणीही स्वर्गाचा अनुभव घेतात आणि म्हणूनच त्यांची कीर्तीही सगळ्या दिगंतामध्ये वाहत असते. आणि म्हणून सांगतायत भगवंत, ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली. तय पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आखी विरक्त जीवितेसी. अर्थात असा तुझा अपूर्व पुरुषार्थ ऐकून या सर्वांनी आपल्या जीविताची आशा सोडली आहे. अर्जुनाचा पराक्रम असा होता की शत्रूच्या मनात धास्ती निर्माण व्हावी, भीती निर्माण व्हावी, एवढा अर्जुनाचा पराक्रम होता. दुर्योधनाला सगळ्यात जास्त भीती जर कोणाची होती तर अर्जुनाची होती. पण दुर्योधनाला आत्मविश्वास या गोष्टीचा होता की अर्जुनाला ज्यांनी बनवलंय ते माझ्या बाजूने आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांनी अर्जुनाला घडवले, घडवणारा माझ्या बाजूने आहे, मग घडलेला मला का हरवेल, हा दुर्योधनाचा अहंकार आहे. पण दुर्योधनाला विश्वास आहे की योद्ध्यांमध्ये सगळ्यात जास्त घातक शत्रू जर आपल्यासाठी कोण असेल तर तो अर्जुन आहे. आणि दुर्योधनाधिक सगळ्या सैन्यांना सगळ्यात जास्त भीती अर्जुनाची आहे. भीमापेक्षाही, धर्मराज युधिष्ठिरापेक्षाही, नकुल सहदेवांपेक्षाही, अन्य कोणत्याही योद्ध्यापेक्षा शत्रू पक्षातल्या प्रत्येकाला सगळ्यात जास्त जर भीती कुणाची असेल तर अर्जुनाची आहे. का तर तय पौरुष तुझे अद्भुत. अर्जुना,
तुझं जे पौरुषत्व आहे, शौर्य आहे, तुझा जो पराक्रम आहे तो अद्भुत आहे. तुझ्यासारखा पराक्रम दुसऱ्या कोणाचा नाही. ते पौरुष तुझे अद्भुत, तू दाखवलेलं शौर्य अद्भुत आहे. ऐकून आहे समस्त तू आजपर्यंत केलेला पराक्रम या सगळ्यांनी ऐकलेला आहे. आणि तुझा तो पराक्रम ऐकून जाहले अति विरक्त जीवितेसी, हे जगण्याबद्दलच विरक्त झालेत. त्यांना माहिती आहे आता कोणत्या क्षणाला मरण येईल सांगता येणार नाही, कारण शत्रू रूपामध्ये समोर अर्जुन उभा आहे. आणि अर्जुनासारखा शत्रू समोर उभा असताना आपण आपल्या प्राणावर कितीही प्रेम केलं तरी ते प्राण आपले कधी कुण्या क्षणाला निघून जातील याचा त्यांनाच भरोसा नाही. आणि म्हणून अर्जुना ते सगळे विरक्त झालेले आहेत. त्यांना आता जगण्याची आशा राहिलेली नाही. ज्या अर्थी ते तुझ्या पुढं उभे आहेत त्या अर्थी ते हातात प्राण घेऊन उभे आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्याही क्षणी अर्जुनाचा बाण येईल आणि संपून टाकेल आपल्याला. आणि म्हणून ते तुला घाबरतायत, कारण तै पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी, जगण्यापासूनच ते विरक्त झाले. जगण्याची आशा त्यांनी सोडून दिली. कशी? माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलेत बघा. पहिला दृष्टांत, जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. अर्थात ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर मस्त हत्तींना देखील प्रलय कालच वाटतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक आहे. माऊलींनी अनेक ठिकाणी हे उदाहरण दिले. मागे आपण बघितलं भगवंताच्या, अर्जुनाच्या, भीमाच्या शंखनादानं कौरवांमध्ये कशी परिस्थिती निर्माण झाली हे सांगता नाही. हे उदाहरण माऊलींनी दिले. माऊलींचं हे आवडतं उदाहरण आहे की सिंहाच्या गर्जनेनं, डरकाळीनं हत्ती घाबरून जावा, कारण हत्तीमध्ये ताकद आहे. ताकदीच्या बाबतीत विचार केला तर हत्तीमध्ये सिंहापेक्षा जास्त ताकद आहे. पण कौशल्य, शिकारीचं कौशल्य सिंहाकडे आहे की तो मदमस्त अशा हत्तीलाही क्षणामध्ये नेस्तनाबूत करू शकतो. म्हणून हत्तीला भीती आहे सिंहाची. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, मदमुख म्हणजे हत्ती, मदोन्मत्त हत्ती. असा मदोन्मत्त हत्ती सुद्धा युगांतू होय मदमुखा, युगांतू म्हणजे मरण, अंत. मदमस्त हत्तीचाही अंत होईल. जैसा सिंहाची हाका, सिंहाची डरकाळी कानावरती पडल्याबरोबर, बघा सिंहाच्या हाकेला आपण डरकाळी म्हणतो. शब्दामध्ये पण वजन आहे. डरकाळी, सिंहाची डरकाळी बाहेर पडल्याबरोबर काय होतं? हत्तीचं मरण असतं ते. युगांत होय मदमुखा, जैसा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. अगदी त्याप्रमाणे सगळ्या कौरवांना अशेखा निसंदिग्धपणे तुझा धाक आहे, तुझी भीती आहे. हत्तीला जसं सिंहाची भीती वाटावी तशी तुझी भीती या सगळ्या कौरवाधिकांना आहे. आणि त्यांना तूच घाबरून शस्त्र टाकतोयस. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला मानतो त्याप्रमाणे अर्जुना तुला हे सगळे नेहमी मानतात. तू कोण आहेस अर्जुना? पर्वत आणि वज्राचं जे नातं आहे ते तुझं आणि कौरवांचं नातं आहे. मी वज्राबद्दल आधीही बोललो, माऊलीने आधीही तो दृष्टांत दिलाय. वज्र दधीची नावाच्या महान योगी तपस्वी त्यांच्या हाडांपासून बनवलेलं शस्त्र म्हणजे वज्र. इंद्राला त्यांनी ते दिलं वृत्रासुराला मारण्यासाठी. त्या वज्रामध्ये एवढी ताकद आहे की पर्वताला नुसता स्पर्श केला त्या वज्रानंतर पर्वताचं पीठ होऊन जाईल, एवढी ताकद त्या वज्रामध्ये. म्हणून जैसे पर्वत वज्राते, त्या वज्राला पर्वताची भीती वाटावी. वज्राची पर्वताला भीती वाटावी की पर्वत त्या वज्रानं मला स्पर्श केल्याबरोबर माझी माती होईल, माझा चुरा होऊन जाईल. ही भीती पर्वताला ज्याप्रमाणे वाटावी, जशी पर्वताला वज्राची भीती आहे. किंवा ना तरी सर्प गरुडाते, गरुडाची सर्पाला भीती आहे.
कारण गरुड क्षणामध्ये सापाचा नाश करू शकतो. कारण ते कौशल्य गरुडाकडे आहे. गरुडाची भीती आहे सापाला. जशी सापाला गरुडाची भीती, पर्वताला वज्राची भीती, तैसे अर्जुन आहे तू ते मानिती सदा. त्याप्रमाणे हे तुला मानतात. पर्वतानं वज्राला घाबरावं, सापानं गरुडाला घाबरावं, तसे ते तुला घाबरतात, तसं ते तुला सदा मानतात. इतकी भीती आहे अर्जुना तुझी त्यांच्या मनात तुझ्याबद्दलची. ते आघात पण जाईल, मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजताची. अर्थात परंतु जर तू युद्ध न करता परत निघशील तर ते तुझे सर्व महत्व जाऊन तुझ्या अंगी हीनत्व येईल. हे अगाधपण जाईल. आपण जे कमवलेलं असतं ते गमवू नये. का? एकदा प्राप्त झालेली कीर्ती पुन्हा पुन्हा मिळवता येत नाही. देव पुन्हा पुन्हा ती संधी देत नाही. म्हणून मिळवलेली कीर्ती टिकवण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. कधी कधी ती कीर्ती कमी होते, पण पुन्हा नव्या उत्साहानं आपण ती कीर्ती पुन्हा दुपटीनं वाढेल या पद्धतीचा प्रयत्न करायला पाहिजे. अर्जुनाला ती संधी मिळालेली आहे. युद्ध करून आपल्या नावलौकिकामध्ये आणखी भर घालण्याची संधी भगवंताला मिळते, अर्जुनाला मिळते. भगवंत ती संधी देतायत, पण अर्जुन ती संधी नाकारतोय. अर्जुनाला वाटतंय नको करावं युद्ध, पण जर अर्जुनानं तसं केलं तर हे अगाधपण जाईल. अर्जुना, तुझी ही थोरवी, तुझी ही कीर्ती, तुझा हा पराक्रम, तुझं हे श्रेष्ठत्व, तुझं शौर्य सगळं निघून जाईल. ते अगाधपण जाईल. मग हिनावो अंगा येईल आणि कमीपणा अंगाला येईल. जरी मागुता निघशील न झुंजताची. राजानं राजासारखं जगावं, राजानं राजासारखं मरावं. जेव्हा संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेब दिल्लीवरून निघाला, संभाजी राजांचा एक गुप्त बैठक त्यांची मावळ्यांबरोबरची चालू होती. दगा झाला. कुणीतरी औरंगजेबांना माहिती दिली. आता कुणी दिली त्या विषयात आपल्याला पडायचं नाही, पण सगळं हजारो सैन्य घेऊन काही शेकडो मावळ्यांवरती चालून आला औरंगजेब. तेव्हा अनेकांनी संभाजी महाराजांना सल्ला दिला की महाराज, आपल्याला इथून पळून जाणं योग्य होईल, आपण निघूया, किंवा तुम्ही चला आम्ही थांबू. तेव्हा संभाजीराजे म्हणाले होते, मी छावा आहे, सिंहाचा मुलगा आहे, मी जगेल तर सिंहाच्या मुलासारखं, मरेल तर सिंहाच्या मुलासारखं. शत्रूला भिवून पळून जर मी गेलो तर लोकांमध्ये माझी कीर्ती काय राहील? तो कमीपणा मला नको आहे. शत्रूशी दोन तोंड करून आलेलं मरणही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट ठरेल. आणि म्हणून माघार नाही घेतली संभाजीराजांनी. अवघ्या 30-32 वर्षाच्या वयात संभाजीराजांमध्ये तो पराक्रम होता. युद्धातून माघार नाही हटायची, कारण कमीपणा येईल आणि तो मरणापेक्षा भयंकर असेल. आणि आज आपण संभाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या पराक्रमाचं गुणगान गातो. याच्या मागं कारण त्यांनी घेतलेला तो निर्णय. कदाचित तिथून महाराज पळाले असते, नंतरही लढली असते, तरी त्यांची कीर्ती तितकी झाली असती. कारण गरज असेल तिथं पळवाट शोधली पाहिजे. पण राजांना ते पटलं नाही. त्यांनी शत्रूचा सामना करणं स्वीकारलं आणि शत्रूच्या जबड्यात बसूनही आपली गर्जना कायम ठेवून मरेपर्यंत औरंगजेबाच्या मनात धास्ती निर्माण केली की राजांच्या नंतर 27 वर्ष सुद्धा औरंगजेब सुखाची झोप घेऊ शकला नाही. एवढा प्रचंड पराक्रम संभाजीराजांच्या आत होता. कारण हे संस्कार होते राजांवर की मी आता जर परत गेलो तर माझ्या वडिलांनी कमवलेली कीर्ती, आमच्या घराण्याचा अगाधपणा, थोरवी
निघून जाईल आणि कमीपणा येईल अंगा न युद्ध करता जर आपण बाहेर पडलो तर. युद्धामध्ये आलेलं वीर मरण कोणत्या योद्ध्यासाठी श्रेष्ठच असतं. मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण ते मरण असं यावं की ते मरणही अजरामर होऊन जावं. जटायू रावणाबरोबर युद्ध करता करता जखमी झाला. त्याला फसवलं रावणा. कारण बराच वेळ ते युद्ध चाललं आणि बराच वेळ युद्ध चालून सुद्धा जटायू काही पराभूत होत नाही हे रावणाच्या लक्षात आलं. मग रावणानं थोडीशी कूटनीती, कपट वापरायचं ठरवलं त्याच्या स्वभावाप्रमाणे. त्यानं विचारलं की अरे आपण असंच युद्ध करत राहिलो तर आपल्या युद्धाचा काही निष्कर्ष होणार नाही. कारण तूही माझ्या इतकाच ताकदवर दिसतोयस, मी तुझ्या समतुल्य दिसतोय, मग आपण काय करू, आपल्या दोघांचा वीक पॉइंट काय आहे त्याच्यावर युद्ध करू. मग मी माझा मर्म तुला सांगतो, तू माझं सांग. रावणानं तिथं खोटं मर्म सांगितलं. जटायू बिचारा प्रामाणिक भोळा, त्याने सांगितलं की माझ्या पक्षांमध्ये माझा जीव आहे, माझं बळ आहे. रावणानं ते पंख छाटले आणि जटायू गतप्राण झाले. त्यांच्या शरीरात थोडासा जीव होता. रावण निघून गेला. प्रभू रामचंद्रजी शोधत शोधत आले. जटायू दिसला. कळलं की माझ्या सीतेला वाचवण्यासाठी या जटायूनं रावणाबरोबर युद्ध केलंय आणि त्या जटायूनं भगवंताच्या मांडीवर डोकं ठेवलंय.